नमस्कार, मी सायली राऊत आणि दिस इज विदित मोये. आज रविवार आहे आणि आम्ही कुठेतरी फिरायला जातोय. फिरायला म्हणजे हादडायला जातोय आम्ही. आणि आम्ही एकमेकांना वेगवेगळ्या स्पॉट्सवर घेऊन जाणार आहे. सो कॅन बी अ ट्रेंडिंग न्यू फूड ब्लॉगर्स असू शकतो आम्ही भविष्यातले. तर हा आमचा त्या दृष्टीने असलेला पहिला प्रयत्न आहे आणि पहिलं ठिकाण ऑलरेडी डिसाईड झालेलं आहे. विदितने मला ते सांगितलं आहे. तर आम्ही चाललो आहे गुरुकृपाला सायन समोसा आणि छोले समोसा खायला. बेसिकली भूक लागली आहे. चल लवकर प्लीज. चला चावी घे. ट्रुली मल्टीटास्कर. खाली बसून शूज घालता रॅपिडो बुक करते. Someone has to do it. You are also a multi-talented person. लिफ्टचं बटन दाबता तू व्हिडिओ शूट करतोयस. सो प्राऊड ऑफ यू. समोर बघ. माझं कवर दिसतंय का? काय विशेष आहे? हे व्हिएतनामवर मांडलंय. आम्ही आता पोचतोय. मला खूप भूक लागली सायली. मग कसं तरी होतं. रिक्षा यार खरंच. रिक्षा कशी लागू शकते कोणाला? कुठलं असं व्हेकल राहिलंय का जिथं तुला लागायचं राहिलं? मला कसं तरी होत आहे. चालतं ना पण कसं होणार तुझं? कसं होणार तुझं? तेच कसं होणार माझं? सर्दी नसेल. आज रविवार आहे, काय एक्सपेक्ट करतोयस तू? नाही आहे का? कमी गर्दी आहे. आम्ही एक समोसा प्लस पॅटीस छोले घेतोय आणि एक चीज पावभाजी. खूप महिन्यांनी खातोय आपण मला वाटतं. आय विल गो फॉर द पॅटीस फर्स्ट. तूळ समोसा अजून एक घेणार नाही. आणि वेलकम मिनिटची चीज पावभाजी विथ पापड. नव्हती ती, ते माझं आहे. हे माझं आहे. काय तुझं काय माझं नाही. हे माझं आहे ते तुझं आहे. चिटिंग करू नकोस. ते माझं आहे, ते माझी फिक्स डिश आहे इकडे आल्यावरचं. असं काय कितींदा येतंस रे? लास्ट लग्नाच्या आधी आलो होतो. त्याच्यानंतर माझ्या बायकोने मला एवढा बांधून ठेवलं की मला कुठे जाताच येत नाही. अच्छा खा चल पावभाजी तुझी. फर्स्ट टाईम खातं मी इकडे पावभाजी. गरम हा चालतं. लुक्स गुड. प्लीज तो घे. नॉट आज ग्रेटेस्ट समोसा. समोसा अजून तू खाल्लाही नाहीस आणि तुला तो मिळणार. मला माहीत. फालतूगिरी करू नको. एक चमचा दिला पॅटीस. आय लव्ह दिस पॅटीस. ह्याच्या आतला असं ब्रेक करून काय कमाल आहे. आपण हे अजून एक मागवूया है ना. ओव्हरऑल आय फील द छोलेची टेस्ट ऑल्सो मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. कारण की छोले आपण इतर ठिकाणी जे खातो ते कम्प्लिटली वेगळे तिखट असतात बऱ्यापैकी. बट ह्याला थोडंसं स्वीटनेस पण आहे असं मला वाटतं. आणि कांदा ऑल्सो प्लेज मेन रोल. आणि 2 जागा आहे पण आम्ही आमचा वेगळेपणा काय आहे. आम्ही 2 जागेतली 2 डिश सोडून एक व्हेरी अनफेमस डिश पण ऑर्डर करतो आणि मग ती आम्हाला आवडत नाही. असं ही आमची खासियत आहे. आता हे विनीत संपवणार आहे आणि मी खाणार. अब समय आ गया है लस्सी. गुड प्लेनच लस्सी आहे. प्लेन लस्सी आहे. हा पण त्याला थोडी मलाई आली आहे छान.
लस्सी पर्सन. मला हक्क नाही जाणार. नो वन इज अ लस्सी पर्सन. आपण महाराष्ट्रात आहे, पंजाबमध्ये नाही. हे आपला मित्र आहे विनीत, याने अजून एक प्लेट छोले पॅटीस मागवलेला आहे. कारण मगाशी मला कोणी खाऊ दिलं नाही. अरे मी विनीत, तू खाल्लास का मग? एक घास दिला, एक घास. पण छान आहे. आपण ॲक्च्युली आलो छोले समोसे बोलून, पण आता आपल्याला पॅटीस जास्त आवडल्या असं मला वाटतं. मला हे लेयर्स खूप आवडले पॅटीसच्या. एन्जॉय. माझं भरलंय पोट, पण तरी एक पॅटीस मी खाऊ शकते. नको खाऊस, मी खाईन. काहीच हा मुलगा जिथे जातो तिथे हा वस्तू सांडतो. हे यार आई, हे तू सांडलंयस. कुठे हे सांडलं? तू सांडलं नाही. कोणाच्या साईडला आहे ते? साईडला म्हणजे पण असं असं सांडलंस का चमच्याने उडवलंस माझ्या. तुझ्या साईडला आहे, तू सांडलंय. हा खोटा शिट. तुझे आई बाबा व्हिडिओ बघत असतील ना. आणि तुझ्या आई व्हिडिओ बघत असतील तर त्यांना तर माहिती आहे की हा तूच आहेस. सबको पता है. सीसीटीव्ही फुटेज काढतो मी. तो तिकडे कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते सगळ्या समजा महाराष्ट्राला गावाला कळलं. माहिती सगळ्या आहे. महाराष्ट्राला हे कळलं. तू सांगेल. काही खरं बोलायचं पण. मला इकडे कायम पॅटीसच जास्त आवडत आले, कारण म्हणजे ओव्हरऑलच पॅटीस पर्सन. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ब्रेड पॅटीस वगैरे पण मला खूप आवडतात. नाही, समोसा ॲक्च्युली इथे समोर ते A1 समोसा आहे, इकडे फ्लेवर छोटे समोसे मिळतात, ते मला जास्त आवडतात. म्हणजे हे तर चांगलेच आहे, ते खूपच चीज समोसा, पालक समोसा मस्त. खाणारच तू आता त्याच्यानंतर. लस्सी पण प्यायची आहे तुला. किती आणि पावभाजी पण तुला हवी. मी लस्सी नाही मागवली आणि पावभाजी पण नाही मागवली. दोघात मागवलेला आता. नाही, दोघात एक मागवलेलं. तुझं बघ, तुझ्यामुळे माझं पोट वाढलं. तू गोष्टी अर्धवट खातेस आणि वरती जाऊन नंतर स्वतः जिमला जाते अर्धवट खाऊ. तू पण ना जिमला. पावभाजी पण चांगली होती. मला नाही आवडली. म्हणजे नॉट युअर रेग्युलर पावभाजी म्हणून आपल्याला नाही आवडली. पण डिफरंट काइंड ऑफ पावभाजी. म्हणजे ते आई मुलांना असं लपवून देते, भाज्या खात नाही म्हणून. तशा कुठल्या भाज्या ह्याच्यात घातलेलं असं वाटतं. नाही नाही नाही, रेग्युलरच भाज्या आहेत. चीज होतं, पण आय थिंक एव्हरेस्ट पावभाजी मसाला नव्हता याच्यामध्ये. फुलं एव्हरेस्टची आहे. भरलं माझं पोट. पहिल्याच स्पॉटमध्ये. पहिल्याच स्पॉटमध्ये म्हणजे एकच स्पॉट होता. काय फूड ब्लॉगर बनणार तू? अख्खं खायचं नसतं. एकच गोष्ट 2-2 वेळा मागून खायची नसते. आवडली म्हणून मग तू पुढचे ब्लॉग तू कर. माझं झालं, मी व्हिडिओ काढते. बघू किती बिल आलंय तू ते 500 झालं बरोबर. वाव, मस्त ना. तू ते तुझ्या बँकेतलीस ना 500ची गोळी करकरीत नोट. आहे ना तुझ्याकडे कॅश? बघितली आता पाकिटात. माझ्याकडे नाही आहे, गेले. मग आता भांडी घासणार तू? घरी घासतो ते पुरेसं नाही का, आता बाहेर पण घासून घ्यायचं. खोटाला देते मी पैसे. हात खरखरीत झाले. देते मी पैसे. राहू दे देते मी. तुझा आयफोन पण किती डाऊन टू अर्थ आहे का? मी अशीच आहे रे, एकदम साधी माणसं. कधी गर्व नाही केला. हे आहे ते A1 समोसा. हे ॲक्च्युली गुरुकृपाचा समोसा फेमस आहे तो यांच्यामुळे. ह्याचं नाव असं पडलं असेल ना, त्याला कोणतरी असं बोललं असेल, A1 समोसा प्लीज. त्या एरियात जेवढे सिंगल स्क्रीन थिएटर्स होते तिकडे इकडनं समोसा जायचा. ओ आता थिएटर नाही पण समोसा आहे. विनीत, कुठे चाललायस? काय कुठे चाललायस? तू म्हणाल ना चालायचं आहे, चालूया. पण कुठे? कुठेही असंच रँडम. तू हळू चाल ना, तुझे पाय मोठे आहेत, माझे पाय छोटे आहेत. आम्ही आज ट्विनिंग करतोय गाईज आमच्याच शूजने. शूज ये. हे बघ, तुझं हे एक मेंटेन करायला माझी 2 पावलं टाकायला लागतात.
किती इलॉजिकल आहे साहिल. अरे असं असतं रे, तुला समजत नाही. आता नेक्स्ट स्पॉट काय असणार आहे? विचार करतो. वाव, इथे किती झाडं आहेत, मला आवडतं हे. मस्त रस्ता आहे. 24 मिनिटं बाई चालायला तयार आहेस तू? कुठे जायचं? हा, कुठे जायचं? नेक्स्ट स्पॉट जो आहे तिकडे. 24 मिनिटं कोण चालतं? अरे चालायचं ना तुला. लवकर सांग. 24 मिनिटं चालून काहीतरी फालतू निघालं ना. फालतू नाही आहे, फालतू तर नसणार. खायचं आहे. मग मग खायचं नाही आहे यार. यायचं आहे, मग काय करायचं? मला वाटतं आपण घरी जाऊन झोपू. अशी होणार आहेस तू फूड ब्लॉगर, अशी होणार आहेस? पण मला नाही व्हायचं आहे फूड ब्लॉगर. मग काय व्हायचं आयुष्यात? तुला काय बनायचं बाळा? चुपस, मला हे सगळं विचारून. विनीत काय? कुठे? सो आपण आता काय करूया, इथे पुस्तकांची दुकानं आहेत. हां आपण दोघं प्रत्येकी 2-2 पुस्तकं घेऊया, एक आपल्या आवडीने, एक एकमेकांच्या आवडीने. ठीक आहे, चालेल. सो जा, स्टार्ट कर. तुझ्यासाठी मला ॲक्च्युली पुस्तक मिळालं आहे. मला कळलं कुठलं. हाऊ टू स्टॉप ओव्हर थिंकिंग फॉर एव्हर. यू आर फ्री टू बाय वॉट एव्हर यू वॉन्ट. सो विनीतने घेतलं आहे बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड नॉवेल. आय थिंक मी पण वाचेन आहे. आणि मी हे महागाथा घेतलं आहे, 100 टेल्स फ्रॉम द पुराणास. आय डोंट नो मी. ॲक्च्युली असा बिग बॉसमध्ये सडन टास्क आला आहे, त्यामुळे काही डोक्यात नव्हतं. रँडम जे दिसलं आणि बरं वाटलं ते घेतलं आहे. एक पुस्तक तर आपण घेतलं आहे, पण एकमेकांसाठी घ्यायची पुस्तकं अजून मला ते जरा मुश्किल वाटतं आहे. सगळे मायथॉलॉजिकल किंवा सेल्फ हेल्प बुक आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाईम. बट नेक्स्ट टाईम पण एक तर आपण घेतलं, तर आता आपण एक जरा ब्रेक घेऊया. आंबाची कॉफी पण घेऊया. दुपारची झोप उडवायला. मस्त आहे. दुपार संध्याकाळ झाली, 6 वाजले. तेच नाही, 12 वाजता उठल्यानंतर दुपार 6 वाजता होते. अजून एक घेतली असती, पण त्यांनी बिल ऑलरेडी दिलं आपल्याला. आणि आम्ही छत्र्या घ्यायला आलो आता. मस्त आहे, पण खूप मोठी आहे काय? नाही ठीक आहे, एवढी मोठी नाही. ट्रेनमधनं लोकांना ढुशा मारायला. बाईला मारशील मागे. अत्यंत काहीही केलंय आम्ही. 2 छत्र्या विकत घेतल्यात. आणि आई ह्या खूप स्वस्त आहेत अगं, खूपच. म्हणजे अगदी ह्याच्या भावात, काहीच बोलत नाही. चण्या फुटाण्याच्या भावात. चण्या फुटाण्याच्या भावात, शेंगदाण्याच्या भावात घेतले. नॉट टू महाग, जरी त्या कितीही मोठ्या असल्या. फक्त इम्पोर्टेड हां चणे फुटाणे. हां, काय नाही, पावसात मी चिंब भिजेल नाही भिजणार. छत्र्या घेतल्या. नाही, खूप चांगल्या छत्र्या मिळाल्या पण आम्हाला. हो, दाखवल्यानंतर मी. आता आम्ही कुठे चाललोय कोणास ठाऊक. अरे विनीत, तनिष्कमध्ये जायचंय का? चल चल, खूपच उन्हाळ दिवस होते. तनिष्कमध्ये गेलो, मागे गेलो तनिष्क. पुढेच हो. विनीत इज गेटिंग सनफ्लावर फॉर मी. हाय साय, हे घे तुला. थँक्यू. चहा घेतोय. 3 मेरे को दे दो, पाव किलो दे दो. नीट काय साऊथ इंडियन थाळी.
आधी मराठी साडी नेसेल नीटची. मराठी साड्या नेसते मी, साऊथ इंडियन साडी नाही. व्लॉग म्हणूनच मी चालू केलं, ते नाही बोलू शकते. आधी तुला मी तुझी लिस्ट पाठवलीस ना 7-8 साड्यांची, मला ती घेतो आणि मग तुला साऊथ इंडियन वेगवेगळ्या प्रदेशातल्या अगदी आसामी, ओडिशा अशा सगळ्या वेगवेगळ्या साड्या घेतो. आधी तू मराठी साड्या नेस सगळ्या. मी घरात ज्या नेसते. लग्नाच्या वेळेला मी महागड्या सगळ्या साड्या घेतल्यात ना, नेसल्यात त्या एकदा पण मी. नेसल्यात आणि परत कधी घातल्यात नाही, मी नेसल्यात 2दा-3दा नेसल्यात 6 महिन्यात. अजिबात नाही, अजिबात नाही. काय अवस्था आली आहे गरमीनी. ऐकूनच घाम फुटला मला तुझ्या मागण्या. चांगलं आहे. नंतर लग्नातले 13 सदरे तू संपत नाहीस वापरून, तोपर्यंत एक नवीन कपडा तुला घेऊन आता माझे येणार. मित्र वेगवेगळे लग्न करणार आहेत. त्यांचा तेच 13 सदरे वापरायचे लग्नातले, महागडे नवीन नवीन सदरे, महागडे तर नाहीच घेतले महाराष्ट्रीय- तुझ्यासारखे महागडे तर मी घेतलेच. महाराष्ट्रीय सदरे सगळे वापरायचे. आणि मगच 13 वर्ष तेच 13 सदरे. आता म्हणजे चल आपण काहीतरी थंड पिऊया. काय पाणी पाणी पाहिजे. मी तुझ्याबरोबर मी तो रील करणार. हर बात पे नाही बस नाही. नाही ठीक आहे, तू मला फुल घेतलेस आज, तू चांगलास. पण साडी नाही घेतलीस. सुधर सुधर जरा. Ending the vlog here. Quite a good evening. Bye. शेवटी सगळ्या मुंबईत लोकलवरच थांबतो. आणि आम्ही पण थांबलोय. ट्रेन यायला अजून 10 मिनिटात. शिवाय प्लीज सबस्क्राईब.